कंधार येथे युवक काँग्रेसच्या वतीने पक्ष कार्यालयामध्ये आढावा बैठक घेण्यात आली। सदरील बैठकीमध्ये युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव रवी पाटील यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित करताना काय म्हणाले ते पाहूयात समता मराठी नेटवर्क या चॅनलच्या माध्यमातून। त्या अनुषंगाने आज कंधार लोहा विधानसभा युवक काँग्रेसची बैठक घेण्यात आली। ही बैठक घेण्याचे कारण म्हणजे की भारतीय जनता पार्टीने जे आश्वासन दिले होते आतापर्यंत, ज्या आश्वासनाच्या जोरावर त्यांनी विजय संपादित केलेला आहे, त्या आश्वासनाची किती प्रमाणात पूर्तता केलेली आहे हे जनतेमध्ये मांडण्याचा प्रयत्न आम्ही या इंडिया के बोल या माध्यमातून करणार आहोत। भारतीय जनता पार्टीने आश्वासन दिलं होतं की दरवर्षी युवकांना 2 करोड रोजगार उपलब्ध करून देऊ। महागाईचा मुद्दा असेल किंवा काळा पैसा भारतात आणण्याचा असेल, त्या संदर्भात आम्ही ह्या अशा त्यांच्या जे आश्वासन दिले होते ते आश्वासन किती प्रमाणात पूर्ण केले हे आम्ही हे यंग इंडिया के बोल या माध्यमातून जनतेसमोर आम्ही मांडणार आहोत। आत्ता जी बेरोजगारी आहे, आत्तापर्यंत भारतामध्ये एवढी बेरोजगारी नव्हती, तेवढी बेरोजगारी या भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये बेरोजगारी झालेली आहे। उत्तर काय दिलं की ऑफिसच्या बाहेर पकोडे विकणाऱ्याला तुम्ही रोजगार जर म्हणत असाल तर आम्ही त्या गोष्टीचा निषेध करतो। कसं काय तर एखादा उच्च शिक्षित जर युवक जर कुठं बाहेर जर पकोडे किंवा स्टॉल टाकून जर एखादा छोटा मोठा व्यवसाय करत असेल, त्याला रोजगार म्हणणं हे त्याच्या शिक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारं पाहिजे आहे। त्यांनी दरवर्षी 2 करोड रोजगार म्हणले होते, त्यांना खरं तर तुम्ही प्रश्न विचारायला पाहिजे की तुम्ही 2 करोड रोजगाराचा आतापर्यंत किती रोजगार दिले त्यांना। हे आम्ही ह्या गोष्टीचा विरोध या युवकांना सोबत घेऊन आम्ही हे जनतेमध्ये मांडणार आहोत की त्यांनी दिलेलं आश्वासन एकही पूर्ण केलं नाही, हे आम्ही या यंग इंडिया की बोलच्या माध्यमातून मांडणार आहोत। सरकार इंडिया की बोल हा एक कार्यक्रम चालू केलेला आहे। नरेंद्र मोदी सरकारने 10 वर्षापासून केंद्र सरकारमध्ये आहे। 10 वर्षात भाजप सरकारने जे आश्वासने दिली होती, 2 कोटी रोजगार देईल, 15 लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यात देईल, अकाउंटमध्ये आल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याला 24 तास पाणी देईल, शेतकऱ्याचं उत्पन्न 75 वर्षानंतर दुप्पट करेल, बुलेट ट्रेन आणेल, हे आश्वासने काही पूर्ण केली नाही। याच्या आधारित भाजप सरकार अपयशी ठरलेलं आहे। याच्या विरोधात भारतात 50 वर्षात सर्वात जास्त बेरोजगारी आलेली आहे। आजपर्यंतच्या इतिहासात एवढी प्रचंड बेरोजगारी ह्या मोदी सरकारच्या काळात आलेली आहे। भारताच्या इतिहासात मोदी सरकारच्या या हुकुमशाही पद्धतीने वागण्याच्या, तरुणावर होणारा अत्याचार, संसदेत अमित शहा डायरेक्ट म्हणणार देशाचा तरुण कोणा विकतो म्हणजे हा रोजगारच आहे, उच्च शिक्षित तरुण। याच्या विरोधात काँग्रेस यंग इंडिया के बोल हा उपक्रम राबवून सगळ्या तरुणांचे मुद्दे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या अडचणी जनतेसमोर मांडण्यात येतील व त्यांच्यासमोर यंग इंडियाचे बोल कार्यक्रमामार्फत सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येईल। येणाऱ्या पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, याच्यामध्ये काँग्रेस चांगल्या पद्धतीने काम करेल। नवीन त्यांना शहरातून आमची सदस्यांनी मागच्या एक वर्षाखाली झालेली आहे ऑनलाईन सदस्य म्हणून। त्यामध्ये विधानसभा अध्यक्ष महेश जोशीकर यांनी 2000 सदस्य नोंदणी केली होती, त्यांना विधानसभा पडली। मी 550 सदस्य नोंदणी केली होती, शहराध्यक्ष पद भेटले आहे। शहरातील तरुणांना काय आवाहन करणार आहे त्या आढावा बैठकीच्या माध्यमातून? शहरातल्या तरुणांना एवढंच आव्हान की बा येणारा काळ हा आपलाच येणार आहे आणि भरकुटून न जाण्यापेक्षा आपण चांगल्या पद्धतीने काँग्रेसमध्ये राहून चांगल्या पद्धतीने कसं काम करता येईल हे आपण